शहरातील वाढते नागरिकीकरण व त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरती प्रभावी उपाययोजना म्हणून नळपाडा, कापूरवाडी आणि माजीवाडा परिसरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आलं असून त्यावर आरओ प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला माजी महापौर एच.एस. पाटील, नगरसेवक संजय भोईर, मुकेश मुकाशी, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, स्नेहा आमरे, आशा देवी सिंह, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, उपशहर प्रमुख सॅट्रिक आयझॅक, विभाग प्रमुख भगवान देवकाते, शाखा प्रमुख शैलेंद्र नाईक, उमेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते रमेश आमरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या, परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते। ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे, संरक्षण उपाययोजना करून पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरू आहे। तसेच या विहिरीवरती आरओ प्लांट बसवण्याचं काम प्रगतीपथावरती आहे। सध्या वाढत्या उन्हामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावरती बसवण्यात आलेले आरओ प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत। माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना ठाणे शहरासाठी या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी 50 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 56 विहिरी आहेत ओळा माजीवाड्यामध्ये। त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करत असताना विहिरी साफ करणे, त्यामध्ये गटाराचं किंवा ड्रेनेजचं काही पाणी जात असेल तर त्याची वाट बंद करणे, विहिरीला ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहे ते नैसर्गिक स्रोत परत चालू करणे आणि स्वच्छता करून नंतर त्यावर आरओ प्लांट लावणे। अशा पद्धतीनं जवळजवळ आता एक 30 ते 32 विहिरीचं काम पूर्णावस्थेमध्ये आहे। प्रत्येक आठवड्याला 3-3 विहिरीचं लोकार्पण करण्याचा माझा मानस आहे आणि त्या माध्यमातून लोकमान्य नगरच्या 3 विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्या लोकांपर्यंत आम्ही चालू केलेला आणि अतिशय चांगल्या प्रकारे वापर त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या विहिरींचा होतोय। आता आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये माजीवाडा गाव आणि पुढे नळपाडा परिसरामध्ये 2 अशा पद्धतीनं 3 विहिरीचं लोकार्पण आज आपण करतोय आणि त्याचबरोबर माजीवाडा गावामध्ये अजून 3 विहिरी आहेत, त्याचं काम सुद्धा आपण चालू करतोय। आणि हे काम करत असताना ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की गेल्या महिनाभरामध्ये ज्या ज्या विहिरी आम्ही लोकांसाठी चालू केल्या त्याचं पाणी फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय।